महायुती सरकारचं आत्ताच खातेवाटप झालं आणि त्यानंतर पालकमंत्री पदाचंही वाटप झालं. यामध्ये भाजपकडे सर्वात जास्त पालकमंत्रीपदं गेली. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यातून फडणवीस यांनी मोहिते पाटलांचं राजकारण संपवण्याचा डाव टाकला आहे. तो कसा, हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असलेला मान खटावमधून येणारे आमदार जयकुमार गोरे यांना सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. आता मोहिते पाटील यांच्या बंदोबस्तासाठीच जयकुमार गोरे यांची पालकमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. मात्र माढा लोकसभा मतदारसंघ भाजपला काबीज करण्यासाठी बीजेपीने हा डाव टाकला आहे असं बोललं जाते. 2019ला हा माढा लोकसभा मतदारसंघ भाजपने मोहिते पाटील यांच्या माध्यमातून आपल्याकडे ठेवला होता. त्याचीच परतफेड म्हणून भाजपने रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांनी त्याची परतफेड केली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत माळशिरस राखीव मतदारसंघातून राम सातपुते यांना निवडून दिलं आणि यामुळे भाजपला मोहिते पाटलांचा पूर्णपणे फायदा झाला. मात्र यानंतर माढा लोकसभा मतदारसंघात असलेले जयकुमार गोरे, राम सातपुते आणि खासदार असलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मोहिते पाटला यांच्या विरोधात आघाडी उभी केली. याचाच परिणाम म्हणून मोहिते पाटील यांनी भाजपपासून फारकत घेत लोकसभा निवडणुकीला शरद पवार यांच्यासोबत जाऊन तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवली आणि मोहिते पाटील विजयी झाले. मात्र यामुळे देवेंद्र फडणवीस हे मोहिते पाटलांवर नाराज झाले आणि त्यांनी उघड मोहिते पाटलांच्या विरोधात भूमिका मांडायला सुरुवात केली. प्रकर्षाने फडणवीसांचा राग हा आता असलेले खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर आहे, हेच त्यांच्या वक्तव्यातून दिसून येतं. याचाच भाग म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरचे पालकमंत्री म्हणून त्यांचेच विश्वासू असलेले जयकुमार गोरे यांची निवड केली. आता माळशिरस मतदारसंघात असलेले मोहिते पाटलांचे कारखाने, मोहिते पाटलांच्या संस्था आणि DCC बँकेमध्ये झालेला गैरप्रकार याची चौकशी करून मोहिते पाटलांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचं दिसून येत आहे. नवनियुक्त पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलताना म्हणाले की भाजपच्या कार्यकर्त्यांना जर त्रास झाला तर कुणालाही मी सोडणार नाही. म्हणजेच अप्रत्यक्षरित्या त्यांनी मोहिते पाटलांकडेच बोट दाखवलं. धैर्यशील मोहिते पाटील यांना आम्ही सोडणार नाही असं वक्तव्य काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. आता देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाचं पालन जयकुमार गोरे करतील का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.